शिवसेनेच्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सातपूर राजाची आरती, महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम मोठा उत्साहात संपन्न। RPI उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे, माजी नगरसेविका उषाताई शेळके यांच्या प्रेरणास्थानातून माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, दानशूर दीपक नानाजी लोंढे, सामाजिक कार्यकर्ते धीरजभाऊ शेळके, भूषणभाऊ लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राजाभाऊ खताळे यांच्या संकल्पनेनुसार सातपूर शहरातील मानाचा गणपती प्रथम पारितोषिक पुरस्काराने प्राप्त झालेल्या सातपूरचा राजा गणरायाची आरती विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे। शनिवारी सातपूरचा राजा आरतीचा मान शिवसेनेचे सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, संतोष गायकवाड आदी पदाधिकारी यांना मिळाला। यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले त्यांना विनंती करतो की आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं। राजा मित्रमंडळाच्या वतीनं आज गणरायाच्या आरतीचा बहुमान आदरणीय विलास अण्णा असेल, मी असेल, संतोषजी गायकवाड असतील, देवाजी जाधव असतील, विलासजी अय्यर असतील, सुनीलजी मोले असतील, दिगोडेजी असतील, सावळेजी असतील, शेळकेभाऊ असतील, इंग्रजी मोले असतील, सगळेच या ठिकाणी वाडेकर असतील आणि मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ खताळे असतील, राजाभाऊ मित्र आणि माझे मित्र कॉमन मित्र आहेत राजेंद्र शेळके, आणि त्यांनी मला इतका आग्रह केला त्या दिवशी की गणरायाचं आगमन होतंय आणि तुम्ही त्या ठिकाणी पोहोचलेला आहात। राजाभाऊंनी पण त्या दिवशी फोन केले आणि आज त्या दिवशी आपण सर्वजण या ठिकाणी गणरायाच्या आगमनाची सर्व स्वागतामध्ये त्या सर्वांनी स्वागत केलं आणि गणरायाची स्थापना केली। आज मला 8वा दिवस ना 7वा दिवस आज या ठिकाणी सातपूर राजाचं या ठिकाणी दर्शन सर्व भाविक घेत आहेत। पण सातपूरच्या राजाचं एक वैशिष्ट्य आहे की एकत्रित या ठिकाणी अथर्व शीर्ष पठणाची चर्चा संपूर्ण नाशिक शहरामध्ये आहे आणि एकत्र अथर्व शीर्ष पठण झाल्यानंतर जे तुम्ही मागणी करणार ते पूर्ण होते, हे सातपूरच्या राजाचं वैशिष्ट्य आहे। आणि मला असं वाटतं सातपूरच्या राजाचं दर्शन सातपूर कॉलनी असेल, अशोकनगर असेल, सातपूर गावातील ग्रामस्थ असतील, सर्वजण मनुष्य या ठिकाणी दर्शन घेतात, सेवा करतात आणि 10 दिवसानंतर निश्चितपणे आपल्या आपल्या कुटुंबामध्ये आशीर्वाद मागतात आणि सातपूरच्या राजाचं कुठेशी राहत नाही। आणि मीही आज अण्णांनी पण मागितलं की सिडको सातपूरचा आमदार म्हणून सुधाकर बडगुजरांना त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावे आणि मला असं वाटतं गणरायाने आशीर्वाद दिले असते। सर्वांनी एक नम्र विनंती करणार किंवा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वजण आपण एकत्रित येऊन मताचं दान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या चिन्हावर मतदान करून आम्हाला उपकृत करावे आणि विजयाच्या दिशेने वाटचाल निश्चित करावी अशी नम्र विनंती करताना थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद भाऊ। आज सातपूरचा राजा या ठिकाणी माझ्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकरजी बडगुजर, माजी गटनेते विलास अण्णा शिंदे, आमचे बंधू सुरुती इंगोले, तसेच ज्येष्ठ बंधू आनंदभाऊ दिगोळे, तसेच आमचे पोरजे भाऊ बापू बाविस्कर, सुनील भाऊ, देवा भाऊ आणि सर्व पत्रकार बंधू आणि सर्व नागरिकांनो, गणेशोत्सव हा जोशात आणि होशात होत आहे। वाटतोय ना आनंद? आजचे 7वा दिवस आहे। 7ही दिवस आपण चांगले कार्यक्रम घेतले आणि त्या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी चांगला सहभाग केला आणि शिस्तीत आणि मस्तीत हा कार्यक्रम साजरा होतोय। त्याबद्दल मी नागरिकांचे मनापासून आभार मानते। असेच सहकार्य करा, या सहकार्यामुळे तुमच्या काही मागणं मागितलंय, आपण सगळेजण भाऊची नक्की साथ देणार आहोत। भाऊ आता काही सांगत नाही, निवडणुका येतील तेव्हा नक्की जे काम आम्हाला करायचंय ते नक्की आम्ही आपल्यासाठी करणार आहोत आणि आम्ही आपल्या सोबत आहोत नक्की। आपण अगदी 2 मिनिटात फक्त भाऊ सत्कार करूया। दरम्यान सातपूरचा राजा सार्वजनिक समिती 2024च्या वतीने आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचे शाल देऊन स्वागत करण्यात आले। तसेच
यावेळी झी मराठीवरील मराठी कलाकारांचा संच गंध मराठी मातीचा प्रस्तुत, वासुदेव, गवळण, पोवाडा, लावणी, दिंडी इत्यादी नृत्याविष्कारांचा भव्य असा महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला। या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ खताळे यांच्या अध्यक्षतेखाली चेतन खैरनार, गौरव सोमवंशी, विजय शिंदे, उत्तमराव खैरनार, खरे काका, पियुष पाटील, शिवा पाटील, बंटी निकम, पान पाटील व मंडळाचे सदस्य आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे।